ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। तर मागच्या क्लासमध्ये आपण बघितलं होतं, म्हणजे भूमिका आपण केली होती मागच्या क्लासमध्ये, की म्हणजे पहिल्या क्लासमध्ये की हे शास्त्र वाचायचा अधिकारी कोण आहे, तर ज्याला मुमुक्ष आहे, ज्याला ह्या संसाराच्या बंधनातून सुटायचं आहे असा अधिकारी, आणि अशा अधिकाऱ्यासाठीच हे सगळं शास्त्र आहे. तर आपण अधिकारी आहोत की नाही हे समजण्यासाठी आपल्याला कळायला पाहिजे की आपण या संसारामध्ये अडकलेलो आहोत. जसा अर्जुन अडकलेला आहे या संसारामध्ये. आणि हा संसार म्हणजे काय, शेवटी आसक्ती, या जगाविषयीची म्हणा आसक्ती, किंवा माझ्या स्वतःच्या विषयीची म्हणा, माझ्या शरीराच्या विषयीची म्हणा, माझ्या नावाबद्दल म्हणा, माझ्या रिलेटिव्हबद्दल म्हणा, ही सगळी आसक्तीच आहे. आता ही आसक्ती जर आपली पुरवल्या गेली, म्हणजे ती वाढत गेली आसक्ती, तर आपला आनंद होतो, हर्ष होतो. आणि त्या आसक्तीच्या मध्ये जर कोणी आलं तर शोक होतो. म्हणजे ह्या आसक्तीच्यामुळे दोन ब्रँचेस निघतात, एक शोक आणि मोह, एक शोक आणि हर्ष. की जोपर्यंत मला जर एखादी माझ्या मनामध्ये वासना आहे आणि ती पुरवल्या गेली तर मला आनंद होत राहतो, की वा छान, मला पैसे मिळत आहेत, मला सगळं होत आहे, सगळं होत आहे. कोणी जर माझ्या पैसे घेण्याच्या मध्ये जर आला, किंवा दुसऱ्या माझ्या कुठल्याही वासना पुरवण्याच्या मध्ये जर कोणी आला तर मला शोक होतो. तर ह्या आसक्तीच्या दोन ब्रँचेस आहे, शोक आणि हर्ष. आता हे दोन्ही जर जेव्हा घनीभूत होतात, म्हणजे तुम्हाला शोक जेव्हा खूप जास्त होतो, किंवा हर्ष पण जेव्हा तुम्हाला खूप जास्त होतो, घनीभूत ज्याला म्हणतो आपण, तेव्हा अविवेक होतो. म्हणजे ज्या माणसामध्ये खूप शोक आहे तो माणूस पण काहीतरी करून बसतो, आणि ज्या माणसाला भरपूर मिळालेलं असतं तो पण त्या पैशाच्या जोरावर, पॉवरच्या जोरावर तो पण काहीतरी अविवेक करून बसतो. म्हणजे दोन्हीही दृष्टीने अविवेक किंवा प्रमाद होणं शक्य आहे. प्रमाद म्हणजेच त्याला म्हणतो चूक करून बसणं. आणि मग अशी चूक काय करतो आपण, चूक काय होते की जो धर्मपथ आहे किंवा माझा जो स्वधर्म आहे, तो स्वधर्म आपल्याला, आपला स्वधर्म चांगला न वाटता परधर्म चांगला वाटतो. म्हणजे आपलं सोडून दुसऱ्याचं चांगलं वाटतं. आणि इथे हा जो अविवेक आहे यालाच आपण म्हणतो संसार. म्हणजे आपण ह्या पूर्ण पहिल्या चॅप्टरमध्ये जे बघितलं अर्जुनाची गोष्ट, की त्याचा प्रॉब्लेम ऑफ संसार तो कोणाचा आहे, त्याचाच फक्त प्रॉब्लेम नाही आहे, प्रॉब्लेम आपला पण आहे. आपण पण आहे शोक, मोह आणि राग, आसक्ती, या सगळ्यातनं आपण जात असतो. मग आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं की हा एक त्याला प्रॉब्लेम ऑफ संसार त्याला कळला की हा माझा प्रॉब्लेम आहे. आणि त्यातनं त्याला पण कळलं की मी आता हेल्पलेस झालो आहे, की आता मला दिसत नाही. हे मी का सांगतोय, कारण त्याच्या भूमिकेसोबत जर आपण समरस झालो तरच आपण खरी गीता समजू शकू. नाहीतर ते एक अकॅडमिक असं होऊन बसेल की हो असं इतके श्लोक आहेत, मग असं म्हटलं आहेत, मग त्यात आत्म्याबद्दल 100 श्लोक आहे आणि परमात्म्याबद्दल 50 श्लोक आहे, हे सगळं अकॅडमिक होऊन बसेल. तर आपल्याला जर खरोखर हा संसाराचा प्रॉब्लेमपासून मुक्त व्हायचं असेल, आपल्यामध्ये जर तो हेल्पलेसनेस जाणवत असेल, तर आपण शरणागत होऊ. आणि मागच्या ह्याच्यात आपण जेव्हा बघितलं की तो शरणागत झाला आहे भगवंतांना, की तो कृपया विष्टम झाला होता. मग भगवंताला म्हणून तू अनार्याचा का वागतो आहे, तू आर्य आहे, तू हे आहे ते आहे, त्याला सगळं सांगितलं. आणि त्यातनं तो आता मोकळा झाला. आणि आता तो म्हणतोय की भगवंताजवळ जाऊन जातो, तो 9व्या श्लोकात म्हणतोय 2nd चॅप्टरच्या. याच्यापूर्वी आपण बघितलं त्याचं सगळं, की भगवंत सगळं ऐकून घेतलं त्याचं सगळं. आता म्हणतायत, एव मुक्त्वा ऋषिकेशम गुडाकेश परंतप न योत्स्य इति गोविंदम उक्त्वा तूष्णीम बभूव. की या प्रकारे, म्हणजे मला खूप प्रचंड शोक झाला आहे, मला घाम सुटला आहे,
किंवा एवढं सगळं असून मला हे राज्य नको आहे, हे सगळं तो सांगून शेवटी तो काय करतो की मी आता युद्ध करणार नाही असं म्हणून भगवंतांना सांगतो तो. एव मुक्त्वा ऋषिकेश गुडाकेश परंतप. आता इथे फार सुंदर एक विशेषण वापरलं आहे, गुडाकेश. गुडाकेश म्हणजे ज्यांनी निद्रेवर विजय मिळविला आहे. निद्रा म्हणजे तमोगुण, आणि तमोगुणावर म्हणजे ते त्याला सांगतायत अर्जुनाला की यू आर म्हणजे फिट पर्सन, तू गुडाकेश आहे, तुझ्यामध्ये तमस नाही आहे, तू आळशी नाही आहे किंवा तमसमुळे तुला हे सगळं वाटतं असं नाही आहे. आणि त्याच्यामध्ये सात्विक गुण आहे. म्हणजे तमस नाही आहे म्हणजे काय की तो साधन चतुष्टय संपन्न आहे. आपण पहिल्या क्लासमध्ये बघितलं साधन चतुष्टय म्हणजे काय की त्याच्यामध्ये विवेक आहे, वैराग्य आहे, शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान हे त्याच्यामध्ये आहे, आणि त्याच्यामध्ये मुमुक्षा पण आहे. तर हे आहे साधन चतुष्टय संपन्न साधकाचं लक्षण. आणि हे तामसिक माणसाला कधीच त्याच्यामध्ये लक्षण नसतं. हा सात्विक आहे म्हणून तर म्हणतात गुडाकेश, की तू तर गुडाकेश आहेस आणि तू हे असं का म्हणतोय सगळं. मग म्हणतात की तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोरुमध्ये विषीदंत मिदम वच. की असं ते बोलून संजय म्हणतायत की असं बोलल्यानंतर त्याला म्हणतात ते की हे ऋषिकेश प्रहसन्निव भारत म्हणजे हसत हसत त्याला. प्रहसन्निव म्हणजे ते दोन गोष्टी काढू शकतात की आपण एखाद्या वेळेस उपहासात्मक हसतो बघा, अरे काय तुला काही एवढंही कळत नाही का, तुला समजत नाही का, तुला एवढं ज्ञानी तुला एवढं कळत नाही का, हा एक उपहासात्मक आपण हसत असतो. आणि एक हास्य असतं की कोणावर करुणा येते आपल्यावर की अरे बापा तो माणूस असा तर नाही आहे पण असं सापडलाय, कचऱ्यात सापडला आहे तो, अशा करुणा पण आपल्याला येते. तर इथे भगवान त्याच्यावर करुणेचा त्याच्यावर वर्षाव करता येतात, कारण त्याला एवढं कळलं आहे आणि तो भगवंतांना शरण गेला आहे. त्याच्यामुळे भगवंतांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल करुणा उत्पन्न झाली की हा आता दयावश आहे, याच्यावर दया करायलाच पाहिजे, कारण हा तामसिक नाही आहे. कारण तामसिक माणूस काहीच करू शकत नाही. राजसिक माणूस खूप एक्स्ट्रोव्हर्ट असतो. राजसिक कोण की एक्स्ट्रोव्हर्ट, की त्याला नुसतं नाव यश बाहेरचं काहीतरी असं मोठं काहीतरी करायचं असतं. आणि सात्विक हा नॉन काय म्हणतात एक्स्ट्रोव्हर्ट किंवा वेकफुल माइंड त्याला म्हणतो आपण, सात्विक माइंड, की ही इज कम्प्लिटली वॉचफुल आणि हिज माइंड इज कम्प्लिटली अलर्ट की त्याला भगवान काय सांगतात. आणि पुन्हा भगवंतांबद्दल खूप छान विशेषण वापरलं आहे, ते म्हणतात ऋषिकेश. ऋषिकेश म्हणजे की लॉर्ड ऑफ ऑल ऑर्गन्स, म्हणजे ज्याचं स्वतःच्या पूर्ण इंद्रियांवर कंट्रोल आहे, सेन्स ऑर्गनवर कंट्रोल आहे, माइंडवर कंट्रोल आहे असा. आणि तो कोण की ऋषिकेश म्हणजे भगवंत. तर इथे दोन ह्या फार सुंदर वापरले आहेत की ऋषिकेश आणि गुडाकेश याच्यामध्ये. आणि नंतर मग आता 10व्या श्लोकामध्ये म्हणतात की तमोवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोरुमध्ये विषीदंत वच. की आता हे करता करता त्यांनी आता पुढचे वचन त्याला सांगितले. म्हणजे आता 11व्या श्लोकापासनं खरी खरी गीता भगवंत सांगायला सुरुवात करतात. म्हणजे आतापासनं तर 18व्या श्लोकात जवळपास 66 श्लोकापर्यंत गीता पूर्ण जी आहे ती पूर्ण आता भगवंत त्याला सांगायला सुरुवात करतात इथे. आणि आता हा 11व्या श्लोकाच्या आधी आपण थोडं शंकराचार्य भाष्य जेव्हा म्हणत होतो बघायचं की त्यात त्यांनी थोडीशी त्याची भूमिका केली आहे. 11व्या चॅप्टरच्या आधी काही साधकांच्या मनात जे काही प्रश्न येऊ शकतात त्याचा त्यांनी थोडासा, आपण खूप डिटेलमध्ये नको जायला, कारण त्यात त्यांनी खूप म्हणजे हे जे कर्माचं म्हणजे गुण गाणारे जे लोक आहेत, कर्मिष्ठ लोक, कर्मकांड करणारे लोक, कर्मठ बरोबर, तर त्या लोकांच्या त्यांनी बऱ्याचशा गोष्टी कापून काढल्या आहेत. तर 2-3 गोष्टी आपण त्यांना इथे त्यांनी सांगितलं. पहिला पॉईंट त्यांनी भगवंतांनी इथे घेतला आहे की कर्म आणि ज्ञान हे एकाच ठिकाणी होऊ शकत नाही. म्हणजे कसं, कर्म आणि उपासना एक माणूस करू शकतो. म्हणजे मी एखादी पूजा करतोय, देवाची जपध्यान करतोय, आराधना करतो आहे आणि त्याचसोबत मी उपासना पण करतोय.
देवाची, हे शक्य आहे. पण मी कर्म पण करतो आहे आणि ज्ञान म्हणजे काय, मी आत्मा आहे हे ज्ञान, हे दोन गोष्टी, दोन साधना ह्या एकत्र होऊ शकत नाही. कारण कर्म करताना तुम्हाला स्वतःला एक शरीर म्हणावं लागतं, तुम्हाला नंतर तुम्हाला एक मी करता आहे, मी भोगता आहे असा तुमच्यामध्ये अभिमान लागतो, आणि तो असल्याशिवाय तुम्ही कर्म करू शकत नाही कुठलंच. म्हणजे तुम्ही जर एखादी पूजा द्यायला गेला तर तुम्हाला म्हणजे स्वतःला म्हणणं भाग आहे की मी स्वामीजी मला ही पूजा द्यायची आहे, मला या पूजेतनं मला हे प्राप्त करून घ्यायचं आहे. म्हणजे तुमचा स्वतःचा अहंकार आणून तुम्हाला काहीतरी पूजा करावी लागते. परंतु ज्याचं रिअलायझेशन झालं आहे की सगळं आत्मस्वरूप सगळं आहे, त्याच्यामध्ये हा अहंकार येऊ शकत नाही स्वतःचा की मी शरीर आहे आणि मला काहीतरी मिळवायचं. करता आणि भोगता हा पार्ट त्याच्यामध्ये नसतो. म्हणून इथे शंकराचार्यांनी फार सुंदर म्हणजे बरंचसं डिटेलमध्ये त्यांनी म्हटलं, सांगितलं इथे की ज्ञानकर्मणोः कर्तृत्व अकर्तृत्व एकत्वेन एकबुद्धया आश्रयो असंभवम, की एकाच माणसाच्या बुद्धीमध्ये, आपल्या माणसाच्या बुद्धीमध्ये की मी करता आहे आणि अकर्ता आहे हे दोन विचार येऊ शकत नाही. आयदर मी करता असेल किंवा अकर्ता असेल, दोन गोष्टी एकत्र करू शकत नाही. आपण असं म्हणू शकत नाही मी करता आहे आणि करता नाही पण आहे. मी करता मला स्वतःला केव्हा मानतो की जेव्हा मला शरीर आहे, मला मन आहे, मी अमुक अमुक माझे आयडेंटिफिकेशन आहे आणि मग मी अमुक अमुक देवाची मी आराधना करतो आहे. हा झाला करता आणि भोगता एक रिलेशन. पण जो अकर्ता आहे, जो म्हणतो की मी स्वतः करता कोणीच नाही आहे, फक्त आत्माच आहे, त्याच्यासाठी काहीच नाही आहे. म्हणून शंकराचार्य म्हणतात की कर्ता आणि अकर्ता हे दोन्हीही एका माणसामध्ये वास करू शकत नाही. मग आपण जे काही पूजा अर्चा करतो किंवा काय, मग ती काही कामाची नाही का, मग ती काही उपयोगाची नाही का, आपण जे काय करतो किंवा काय उपयोगाची आहे. जोपर्यंत मी स्वतःला अकर्ता असा बोध करत नाही, जोपर्यंत मी स्वतःला आत्मा आहे हे माझा रिअलायझेशन होत नाही, जोपर्यंत ही माझी जाणीव नाही आहे. मी म्हणू शकतो, मी स्वतः आज म्हणू शकतो की अहम ब्रह्मास्मी, पण आज माझ्यासाठी फक्त ते शब्द आहेत. पण जेव्हा मला रिअलाईज होईल की अहम ब्रह्मास्मी आहे किंवा मीच तो ब्रह्म आहे किंवा मीच आत्मा आहे, तेव्हा आपोआप तो कर्तेपणा गळून पडेल. तर जोपर्यंत तो कर्तेपणा गळून पडत नाही तोपर्यंत तुम्हाला ते हळूहळू, श्रीरामकृष्ण जसं म्हणतात की जशी ती बाई जसं ती गरोदर झाली तर हळूहळू हळूहळू हळू तिचं सगळं काम संपतं, तिचं कर्म गळून पडतं आणि एक वेळ अशी की ती काहीच करत नाही. हां, इव्हन ठाकूरांच्या लाईफमध्ये तुम्ही बघा, ठाकूर पूजा करतायत, सगळं काली मातेला बघतायत, सगळं करतायत. किती प्रकारचे त्यांनी उपासना केल्या, किती प्रकारच्या पूजा केल्या, किती प्रकारचे त्यांना रिअलायझेशन झाले, त्यांना दर्शन झाले. परंतु जसे तोतापुरी आले, जसे तोतापुरी म्हणून त्यांनी त्यानंतर ते हळूहळू त्यांची पूजा त्यांची गळून पडली. मग ते म्हणाला की माझ्याकडे पूजा होत नाही, तू याला अक्षयला सांग पूजा करा, किंवा अक्षयच्या भावाला सांग, कोणाला सांग, हृदय करेल पूजा, माझ्याऐवजी हृदय करेल. तर हे नॅचरल ट्रान्सफॉर्मेशन आहे. म्हणजे ठाकूरांनी आधी मी करता, मी श्रीरामकृष्ण आणि मी माझी आई या बोधातनं श्रीरामकृष्णांनी कर्म केलं. इथे करता आणि एक कोणीतरी दुसरं आहे, सब्जेक्ट ऑब्जेक्ट रिलेशन इथे आहे. दोन गोष्टी इथे आहेत. एक सब्जेक्ट आहे, मी करता आहे, आणि ऑब्जेक्ट आहे कालीमाता. तर सब्जेक्ट ऑब्जेक्ट रिलेशनमधलं जेव्हा पूर्ण पार्थक्य निघून जातं, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट जेव्हा एक होतो, श्रीरामकृष्ण म्हणतात ना की ते तोतापुरी म्हणतायत की अरे ते काय करतोय तू, तिला इथे काचरे कपाळाला लावतो, इथे ध्यान कर. तर ठाकूर म्हणतात की काय करू, मला होत नाही, आई हे करते, मला अडकवते आई. तर तोतापुरी मग श्रीरामकृष्ण म्हणतात मी ज्ञानाच्या तलवारीनी त्या कालीला मी कापून काढलं, तलवारीनी, खडगाने. ठाकूर म्हणतात म्हणजे काय केलं ठाकूरांनी की जो कर्तेपणाचा त्यांच्यामध्ये जो भाव होता तो त्यांनी काढून टाकला. त्या ज्ञानाचा वापर, कुठलं ज्ञान की मी आत्मा आहे हे ज्ञान ठेवून, मी करता नाही आहे, मला शरीर नाही आहे, मी आत्मा आहे, हे फक्त खोड आहे, पण मी खरं माझं स्वरूप माझा आत्मा आहे, या बोधाने त्यांनी त्या कालीमातेला कापून टाकलं. आणि मग ठाकूर म्हणतात की सहसह माझं मन निघून गेलं, निराकारामध्ये माझं मन निघून गेलं. तर
जोपर्यंत हा भाव आपल्यामध्ये येत नाही, म्हणजे अकर्तेपणाचा, तोपर्यंत कर्म करणं आपल्याला भाग आहे. म्हणजे हे झालं आयडियल. बरेच वेळा इथे कन्फ्युजन आपलं बरेच वेळा होतं, बऱ्याच साधकांचं होतं. हां तर इथे कन्फ्युजन कसं होतं की आज आपण ज्या स्टेजला आहोत, या स्टेजला मी काय समजतोय स्वतःला की मी अजय आहे, मी मुमुक्षु आहे, मी साधक आहे आणि मला साधना करायची आहे. म्हणजे मला स्वतःचं अस्तित्व आहे, मला शरीर आहे, मन आहे, सगळं आहे आणि मी या संसारात अडकलेला आहे, हा माझा बोध आहे. मग या बोधातनं सुटायसाठी मला काय करायला पाहिजे? मला काहीतरी करायला पाहिजे. मग काय करायला पाहिजे? मी भक्ती करायला पाहिजे किंवा पूजा करायला पाहिजे किंवा उपासना करायला पाहिजे. म्हणजे हा करण्याचा बोध माझ्यामध्ये आहे आज, की ब्रह्माची प्राप्ती करायची, देवाची प्राप्ती करायची, म्हणजे काहीतरी करायला पाहिजे. मला काही केल्याशिवाय मला भगवंत मिळणार नाही, बसून बसून मला मिळणार नाही भगवंत. हे आपल्यामध्ये एक हे आहे. कोण करणारा कोण आहे? मी स्वतः करणार आहे. म्हणजेच माझ्यामध्ये कर्ता हा भोग हे आहे, म्हणजे मी करता हा बोध माझ्यामध्ये आहे. आणि हे कर्म केल्यानंतर त्याचं जे फळ मिळणार आहे, फॉर एक्झाम्पल मी इथे कुठल्या तीर्थक्षेत्री गेलो, काशीला गेलो, मला इच्छा आहे की काशीला जाऊन पूजा करावी. मग मी काशीला गेलो, कर्ता म्हणून मी पूजा केली आणि त्या काशीच्या विश्वनाथांनी मला काहीतरी आशीर्वाद दिला. त्या आशीर्वादाचा भोग कोण भोगणार आहे? मी भोगणार आहे. हां, म्हणून मग कर्ता आणि भोगता इथे दोन व्यक्ती आल्या, की एक करणारा आणि एक करून घेणारा. म्हणजे एक करणारा मी आलो, मी पूजा करणारा आलो आणि भगवंतानी मला त्याबद्दल काहीतरी सप्रेम भेट दिली, की तू आला इतक्या लांबनं, काहीतरी पूजा केली, माझ्या डोक्यावर पाणी दिलं, काय दिलं, त्याच्याबद्दल तुला शांती मिळेल किंवा काही मिळेल, कोणाला पैसे मिळतील. हां, तर जसे आमच्या त्या पुण्याच्या आश्रमात भक्त, तर 5 कॉन्ट्रॅक्ट मागायचं तुम्हाला म्हटलं, तर 5 कॉन्ट्रॅक्ट मागायचं आणि 4 कॉन्ट्रॅक्ट भगवंताला द्यायचे, पक्के ठाकूरला द्यायचे. 5 कॉन्ट्रॅक्ट दरवर्षीला 5 पेक्षा 10 कॉन्ट्रॅक्ट मिळायचे त्याला. सो भगवंताला तुम्ही हे काही मागा, तो देईल तुम्हाला फटाफट, पण मुख्य गोष्ट मागा तो देणार नाही. असो, तर जेव्हा मी कर्ता म्हणून भगवंताकडे जातो, अप्रोच होतो, आणि त्या कर्ता आणि भोगता या याच्यावर ही पूर्ण काय म्हणतात, ही सगळी म्हणजे हा डोलारा आहे. कुठला डोलारा? की पूजा, उपासना, तीर्थयात्रा, तीर्थक्षेत्राचं गमन. की इथे कसं असतं की मला तिथे गेल्यानंतर शांती मिळणार आहे, मला तिथे गेल्यानंतर पुण्य मिळणार आहे. तर ह्या पुण्य पापाची कल्पना मी करता आहे म्हणून येते आहे, की मी काशी विश्वनाथापाशी गेलो म्हणून मला पुण्य मिळालं, आणि ते पुण्य मिळालं कशामुळे? मग त्याच्यामुळे काय झालं की माझं पाप निघून गेलं. म्हणजे इथे कसं आलं की एक करणारा आला आणि त्याचा भोगता आला, दोन्ही कर्ता आणि भोगता. ठीक आहे. आता ज्या माणसाचा हा कर्ता आणि भोगता हा भाव निघून गेलेला आहे, की ज्यांनी समजा साधना केली आहे, फॉर एक्झाम्पल आपण समजा, मी समजा खूप साधना केली, असं करत गेलो, ठाकूरांनी साधना करू, आणि एखाद्या दिवशी मला रिअलायझेशन झालं की मी आत्मा आहे, मला कळलं की मी आत्मा आहे. आता जेव्हा मला आत्मा आहे हे कळलं, त्यानंतर माझी इच्छा होईल का काही अशी पूजापाती करायची? कारण मला सगळं संपलं, माझं पाप पण निघून गेलं, पुण्य पण निघून गेलं, सगळं संशय निघून गेले माझे. हां, छिंदन ते सर्व कर्म आणि सर्व संशय, की माझे संशय पण गेले आणि माझा जन्म म्हणण्याचा फेरा पण गेला. मग आता मी कोणासाठी कर्म करणार आहे? मी कोणासाठी पुण्य अर्जन करणार आहे? आता मी जेव्हा मला समजलं की मी आत्मा आहे, तर मी पाप पण करणार नाही आणि पुण्य पण होणार नाही माझ्या हातनं. तरी आपल्याला समाजामध्ये दिसतात की कोणी लोक रिअलायझेशन झाल्यानंतर पण, त्यांना दर्शन झाल्यानंतर पण ते पूजा करतात, सगळंच करतात. पण त्यात गीतेतच पुढे आपण बघू, गीतेत सांगितलं आहे की हे लोकांना कल्याणासाठी. म्हणजे ठाकूर म्हणतात गोलापमाला, की गोलापमा 30 वर्ष माळा जपत होती. त्या रामनामाने तिला जे काही तिच्या जे इष्ट आहे, इष्टाचं दर्शन तिला झालं होतं. ठाकूर म्हणतात तुला आता कशाला काय तू हे करताय रामनामाचं जप, तू झालाय की सगळं? तर गोलापमा म्हणतात की अरे बाबा काय करू, आता ही सवय आहे. तर ठाकूर म्हणतात ठीक आहे, तू माझ्यासाठी कर, माझ्या
कल्याणासाठी कर, मी माझ्या तब्येतीसाठी कर. म्हणजे काय की तिला तिचं करायचं काहीच राहिलं नाही. आता शी इज अकर्ता नाव. तिला तिच्या इष्टदेवतेचं दर्शन झालेलं आहे. आता तिला तिच्यासाठी काहीच करायचं नाही, कर्ताभोग तिच्यामध्ये नाही आहे आता काहीच. पण ती साधक असल्यामुळे तिच्यामध्ये ती काय इतक्या दिवसाची तिच्यामध्ये ते रुटीन असल्यामुळे आता जे काही करशील त्यातनं त्या केल्यामुळे जे काही तुला मिळेल फळ ते माझ्यासाठी, तुझ्यासाठी काहीच नाही आता. कारण शी रिअलाइज दॅट, तिने बघितलं की मी आणि आत्मा अभिन्न आहे, मी आणि माझे इष्ट अभिन्न आहे. तर अशा लोकांना मग कर्म करायचं काही आवश्यकता नाही आहे. आता संन्यासी पण कर्म करत नाही. म्हणजे आपल्या शास्त्रात सांगितलं की संन्यासी कोण की ज्याचं सगळे कर्म गळून पडले. आता हा आहे नॅचरल संन्यास. म्हणजे असं ॲक्च्युली नॅचरल संन्यास व्हायला हवा की तो कर्म करताना, उपासना करताना हळूहळू त्याला भगवंताचं दर्शन झालेलं आहे आणि त्याचं गळून पडलेलं आहे सगळं कर्म. धिस इज नॅचरल प्रोसेस. तर ज्या माणसाचं असं नॅचरल प्रोसेस करून तो जेव्हा अकर्ता झाला किंवा त्याच्यामध्ये आता फक्त आत्म्याशिवाय कुठलाच त्याच्या मनात भाव नाही आहे, मी अजय, मी शरीर, माझा तो, माझं शरीर, माझं हे सगळं काय म्हणतात त्याला, हे घर, हा भाव त्याचा पूर्ण निघून गेला. आता मी बोधच निघून गेला त्याचं सगळं. मग त्याचा बोध कुठला आहे आता, मी आत्मा. तो राहतो, सगळं करतो. म्हणजे समजा आता तुम्ही ज्या घरात राहतात, या घरात तुमचा बोध काय आहे की माझं घर, हे घर माझं आहे, माझ्या नावावर रजिस्टर झालं आहे, सगळं झालं आहे. हे घर तुम्ही दुसऱ्या कोणाच्या नावावर लिहून द्या आणि तुम्ही तो तुम्हाला माणूस म्हणेल की ठीक आहे, तुम्ही नावावर लिहून दिलं पण तुम्ही माझ्या घरात राहा. आता तुमचा बोध काय वेगळा झाला बघा, की त्या घरात तुम्ही राहताय, घराची सगळी काळजी घेताय, सगळं करताय, पण तुम्हाला माहिती आहे की घर माझं नाही आहे. हां, आता तुम्हाला माहिती आहे की घर माझं आहे. हा आता कर्ताबोध आहे तुमच्यामध्ये. हा कर्ताबोध आहे आणि ते घर व्यवस्थित राहावं हा तुमचा भोगता आहे. कारण हे माझं घर आहे, मला भोगायचं आहे, घरात राहून राहायचं आहे. त्याच्यामुळे घर नीट राहावं, सुरक्षित राहावं, चांगलं राहावं, स्वच्छ दिसावं, त्यासाठी तुम्ही दिवसरात्र काम करा. कारण तुमच्यामध्ये कर्ताबोध आहे की हे घर माझं आहे. पण जेव्हा तुमचा हा बोध निघून जाईल आणि तुम्ही जेव्हा भाडेकरू म्हणून राहाल तेव्हा पण घर स्वच्छ ठेवाल, पण एक कर्तव्य म्हणून. हां, तिथे तुमचा माझा बोध राहणार नाही. आता तुम्हाला थोडंसं रंग जरी निघाला तुमच्या घराचा, तुम्हाला म्हणायला लागला, अरे बापरे कसा काय रंग गेला, आत्ताच तुम्ही रंग केला होता. लगेच त्या बाळकृष्णाला बोलून बाबा थोडं रंग दे बरं थोडासा इथे, झालं. कारण हा कर्ताबोध आहे तुमच्यामध्ये आणि आपला बोध आहे. तर जेव्हा तुमचा हा ॲज ए भाडेकरू, जसं आपण नंतर मी तुम्हाला भाडेकरूचे सांगतोय की जेव्हा आपल्याला वाटेल की मी आत्मा आहे आणि मी या शरीरात राहतोय, त्याच्यासाठी मग मला शरीर ठेवायचं आहे. हे शरीराची खोड मी घेतली आहे, जोपर्यंत माझा प्रारब्ध आहे तोपर्यंत मी राहणार आहे. आणि हे चालू असताना मला हे शरीराचं सगळं रक्षण करणं आहे, त्याचं चांगलं करणं आहे, तब्येत चांगली ठेवणं आहे, सगळं आलं. तर जसं मी एखाद्या भाड्याच्या घरात राहतो तसा मग असा ज्ञानी या शरीरामध्ये राहतो. पण आता आपला बोध कसा आहे की मी शरीर आहे, हा आपला बोध आहे. मी या शरीराचा करता. हे शरीर चांगलं ठेवावं, निरोगी ठेवावं, चांगलं दिसावं, हे करावं ते करावं. हे का येतं आपल्यामध्ये की मी स्वतःला समजतो की हे शरीर माझं आहे. जसं तुम्ही तुमचं घर स्वतः समजताय माझं आहे, तसंच मी माझं शरीर पण समजतोय माझं आहे. तर हा कर्ताबोध असल्यामुळे हा वेळ येतो. आणि जेव्हा अकर्ता बोध येतो तेव्हा फक्त कर्तव्य उरतं. तेव्हा मी फक्त कर्तव्य म्हणून त्या शरीराची काळजी घेईल. लोककल्याणासाठी म्हणून शरीर कामात येतं म्हणून मी काळजी घेईल. बाकी या शरीराचा माझा स्वतःचा काही संबंध नाही आहे. स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेला होते तेव्हा ते लेक्चर द्यायला जायचे. एकदा लेक्चर द्यायला गेलेत, लोक येऊन बसले आहेत, मिस मॅकलॉड त्यांच्या रूममध्ये आहे आणि स्वामीजी जात आहेत, त्या आरशासमोर बघतायत स्वतःला, पुन्हा परत येत आहेत, पुन्हा जात आहेत, पुन्हा स्वतःला बघतायत, पुन्हा परत येत आहेत. मिस मॅकलॉडला वाटलं की केवढे स्वामीजी स्वतःबद्दल एवढे हे आहे की ते मी व्यवस्थित दिसतो की नाही, चांगला दिसतो की नाही, असं सगळं ते विचार करतायत. म्हणजे आपण जसं साधारण माणूस विचार करतो की ते स्वतःला बाबा हे करतोय. हां, तर स्वामीजी लगेच येऊन म्हणतात की मी माझं मन या शरीरावर आणतोय.
त्यांचा शरीरबोध इतका निघून गेला आहे, नुसतं आत्माबोध आहे की आता मला जाऊन लेक्चर द्यायचं आहे, बोलायचं आहे, आणि माझ्यामध्ये जर कर्ताबोध नसेल, मी जर विवेकानंद होणार नसेल, तर मी काय बोलणार त्यांच्यासोबत. म्हणून ते जोर करून ते शरीरावर सारखं बघतायत, चेहरा स्वतःचा, की या शरीरावर मन येऊ दे खाली, त्या आत्मा याच्यावर मन जाऊन शरीरावर मन येऊ दे. तर हा आहे कर्ता आणि अकर्ता यामधला भेद. आणि इथे शंकराचार्य म्हणतात की जोपर्यंत आपण कर्ता आणि भोगता हा बोध आहे, तोपर्यंत हे कर्म करणं भाग आहे, आपल्याला उपासना करणं भाग आहे, सगळं आहे. परंतु जेव्हा हा कर्ता आणि उपासना, आता समजा तुम्ही उद्या समजा रोज तुम्ही ठरवलं की ठाकूरांची पूजा करावी, आणि एखाद्या दिवशी तुमची पूजा झाली नाही ठाकूरांची, तर तुमच्या मनामध्ये काय असं आहे, खूप खराब वाटेल तुम्हाला, ठाकूरची पूजा झाली नाही, हे झालं नाही, ते झालं नाही, आपल्याला पाप लागेल, ठाकूर काहीतरी आपल्याला हे करतील, ठाकूर आपल्याला चिडतील, किंवा मग काही असं मनात विचार येईल. तर हा विचार काय येतो आपल्याला मनामध्ये, की आपण त्या पापपुण्याच्या आणि कर्त्या आणि भोक्त्याच्या चेनमध्ये आपण आहोत. पण असा जो साधक आहे की ज्याला ह्या आत्म्याचा सगळं साक्षात्कार झालेला आहे, त्याला काय त्याचा आहे, ठाकूर त्या मांजरीला खाऊ घालतात बघा, ठाकूर पूजा करतात, मांजरीला म्हणतात आई तुला खायचं आहे, खा. हां, तर तिथे कुठल्याच, त्यांना सगळीकडे आत्मा दिसतोय. त्या मूर्तीमध्ये पण त्यांना जगन्माता दिसते आहे, त्या मांजरीमध्ये पण त्यांना जगन्माता दिसते आहे, आणि स्वतःमध्ये पण ते बघतायत. तर त्यांना तिथे तो कुठलाच, त्यांना हा बोध नाही की मांजरीला जर खाऊ घातला आपण तर मला पाप लागेल. तुम्ही त्या आपल्या भोगावर नुसती कोणा दुसऱ्याची दृष्टी जरी पडली तरी आपण म्हणतो ते बरोबर नाही आहे, पाप लागेल आपल्याला. आता ह्या दोघांमध्ये फरक आहे की ठाकूर त्या मांजरीला खाऊ घालतायत पण आत्मबोधाने, त्यामुळे त्यांना कुठल्याच प्रकारचं दूषण लागू शकत नाही किंवा दोष लागू शकत नाही. पण मी जर उद्या म्हटलं, मंदिरात पूजा करायला बसलो आणि काही कुठे मांजर आली निवड हे घे खा, तर त्यांनी मला पाप लागेल, कारण मी प्रत्येक गोष्टीत आत्मा बघत नाही, हे नुसतंच अनुकरण करणं झालं, ठाकूरांनी केलं म्हणून. तर जोपर्यंत सांगायचा उद्देश असाच की जोपर्यंत आपला कर्ताबोध जात नाही, तोपर्यंत ती ज्ञानाची स्टेज पण आपली येत नाही. तर शंकराचार्य इथे म्हणतात की हे कर्म हे फार आवश्यक आहे. तर ते म्हणतात की हे दोन मार्ग नाही आहे वेगळे, की कर्माचा एक मार्ग आहे आणि एक ज्ञानाचा मार्ग आहे, हे दोन मार्ग वेगळे नसून, कर्म केल्याने काय होतंय की कर्म केल्यानंतर माझी चित्तशुद्धी झाली, माझं मन शुद्ध झालं. मन शुद्ध झालं म्हणजे कसं, की माझं जे म्हणजे एक्स्ट्रोव्हर्ट जे माइंड होतं माझं मन जे बाहेर जाणार होतं ते आता एककेंद्रित झालं माझं मन, आणि माझ्या मनामध्ये आता बाकी या वासना वगैरे बऱ्याचशा कमी झाल्या आहेत माझ्यामध्ये. आणि आता मी लायक कशासाठी झालो आहे, उपासना करण्यासाठी, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन देऊन जप ध्यान ह्या करण्यामागे मी आता रेडी झालो आहे. जे लोक खूप राजसिक असतात बघा, त्यांना जप ध्यान करणं पण शक्य होत नाही. सदैव त्यांच्यामध्ये उर्मी असते काम करायची, हे नाही ते नाही, हे नाही ते नाही, सदैव काही चालू असतं. तर आता हे कशामुळे, रजसमुळे येतं. जेव्हा आपला हा रजस निघून जातो तेव्हा हळूहळू मन ते सात्विक लेवलवर येतं, आणि सात्विक लेवल आल्यानंतर मग आपण ही उपासना करू शकतो, की जे काही गुरुनी सांगितलेली उपासना म्हणा किंवा अहम ब्रह्मास्मी उपासना म्हणा, जी काही आहे ती. तर शंकराचार्यांचं म्हणणं एवढंच आहे इथे की कर्माचा उपयोग आहे, पण कुठपर्यंत, की मन शुद्ध करेपर्यंत. कर्माने तुम्हाला भगवंत मिळणार नाही, हे फार क्लिअर आहे. की मी इतकं पैसे दिले, मी इतकी रोज पूजा केल्या, इतका जप केला, आणि असं केलं आणि तसं केलं, आणि त्याच्यामुळे ठाकूर तुम्ही माझ्यासमोर दर्शन द्यायलाच पाहिजे, हा तिथे हे नाही आहे. कर्माने तुमचं फक्त मन शुद्ध होईल, चित्त शुद्ध होईल, एक्स्ट्रोव्हर्ट माइंड ही होईल, परंतु अल्टिमेटली तुम्हाला ध्यान साधना करूनच तुम्हाला भगवंताचं दर्शन करून घेणं आहे. जसं काल आपण म्हटलं की ते साप आणि दोरी, ते ज्ञान तुमचं कसं गेलं, की तुम्ही जेव्हा विचार केला, तुम्ही जेव्हा निरखून बघितलं, तेव्हा तो नसलेला साप गेलाय तिथनं. तुम्ही त्याच्यासमोर जर मांडी आणून बसला असता आणि जपध्यान लावलं असतं, त्यांनी साप गेला नसता, साप राहिला असता मनामध्ये. हां, म्हणजे कसं, नाही बरोबर आहे, बरोबर आहे की कर्म करून माझं मन विवेकी झालं आहे,
माझं मन थोडंसं शांत झालं आहे, माझं मन एकाग्र झालेलं आहे. आणि आता तिथे हे झाल्यानंतर माझी थोडीशी योग्यता माझ्यामध्ये आली आहे की मी आता आय एम द फिट रिसेप्टर. आता माझ्यामध्ये जे काही मी ध्यान करेन किंवा जे काही मी साधना करेन त्याचं खरोखर प्रतिफलन माझ्या मनामध्ये आता होऊ शकतं. कारण अनलेस युअर माइंड गेट कॉन्सन्ट्रेटेड, जोपर्यंत आपलं मन आत जात नाही, जोपर्यंत आपण मन एकाग्र करत नाही भगवंतावर म्हणा किंवा कशावर म्हणा, तोपर्यंत आपल्यामध्ये काय म्हणतात ती म्हणजे आपल्या गुरुनी ज्या साधनेचं सांगितलं आहे की तुम्ही साधना करा, श्रीरामकृष्णांना ध्यानाद्वारे बघा किंवा काय करा, त्या प्रोसेसमधनंच हळूहळू आपल्याला गोष्टी उलगडणार आहेत. पण तुम्हाला जर आज तर 3 तास बसायचं असेल ध्यान करायसाठी, तर ती कॅपॅसिटी आपली नाही आहे आज. तर ती केव्हा येईल की जेव्हा माझा एक्स्ट्रोवर्ट माइंड थांबेल. आता तुम्ही बसला की तुम्हाला सगळ्या दुनियेचे कर्म आठवतील. तुम्हाला जे काम आज नाही आहे ते काम पण तुम्हाला आज आठवेल. जसं तुम्ही बसाल जॉब देण्यासाठी, तुमच्या मनामध्ये हजारो विषय तुमच्या समोर येतील की हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं, ते करायचं राहिलं. ते जर झालं नाही तर एवढं तरी मनात येईल की आपण वाचू थोडंसं, तेही तर देवाचं काम आहे. मग थोडंसं कानाला लावून ऐकूच, फक्त भजनं ऐकू, तेही तर देवाचं स्मरण करणं आहे. हे असं मन आपल्याला सदैव खाली ओढतं. आता इथे आपण बऱ्याच वेळा बघायला पाहिजे की दिस इज ऑल्सो, म्हणजे देवाची भजनं ऐकणं एक चांगलंच काम आहे, परंतु तेवढंच ध्यानासाठी पण वेळ द्यायला पाहिजे. कारण आपण का ते याचा आश्रय घेतो की मी वाचन करतो किंवा मी गाणी ऐकतो किंवा भजनं ऐकतो, जॉब ध्यानाऐवजी म्हणतो मी. आपण का असं करतो? कारण आपल्याला रियालिटी फेस करायची इच्छा नसते. रियालिटी काय आहे की आपलं मन बसलेलं नसतं देवावर. रियालिटी काय आहे की आपल्याला तिथं आनंद मिळत नसतो. जर तुम्हाला देवाचं नाव घेताना, देवाचा काय ध्यान करत तुम्हाला आनंद मिळत असेल, तुम्ही सोडून जाणार का ती जागा? मला सांगा. सो दिस इज द रियालिटी. वी आर नॉट गेटिंग जॉय म्हणा किंवा आनंद म्हणा किंवा तो पॉझिटिव्ह पूल आपल्यामध्ये नाही आहे अजून. आणि त्या पॉझिटिव्ह पूल नसल्यामुळे आपल्याला तिथे बसवत नाही. आणि म्हणून मग आपण आपले वेगवेगळे रस्ते शोधतो की हे कर्म करणं म्हणजेच तर काय, देवाचंच काम आहे, मी देवाचंच कर्म करतो आहे, मी विष्णू सहस्त्रनाम पारायण करतो आहे, ते पण देवाचंच काम आहे, मग भजन ऐकतो ते पण देवाचंच ऐकतो आहे मी. हे सगळं ठीक आहे, पण हे ध्यान साधना सोडून नाही. गुरुनी सांगितल्याप्रमाणे जे काही ध्यान साधना तुम्हाला करायची आहे त्याला हे अल्टरनेटिव्ह शकत नाही. हां, सो जनरली वी ट्राय टू अवॉइड दिस बिकॉज वी डू नॉट हॅव पॉझिटिव्ह पूल. आपल्याला तिथे अजून रस मिळाला नाही. हां, जेव्हा रस मिळेल ना तेव्हा तुम्ही ते सोडणार नाही. हां, पण मिळेल रस. केव्हा मिळेल? जेव्हा आपण हे कर्म करू, जे काही आपल्या स्वधर्मामध्ये जे काही कर्म येत आहे ते आपण कर्म करत राहू हळूहळू हळूहळू, त्यासोबत उपासना करत राहू हळूहळू हळू. त्यामुळे काय होईल? आपलं चित्त शुद्ध होईल, मनातल्या सगळ्या गोष्टी हळूहळू दूर होतील आणि आपलं मन एककेंद्रित होईल. आणि जेव्हा मन एककेंद्रित होईल तेव्हा तुमचं मन लागायला सुरुवात होईल. तर म्हणून ते शंकराचार्य म्हणतात की कर्म आणि हे ज्ञान हे काही 2 वेगळे रस्ते नसून, कर्म पहिल्यांदा चित्तशुद्धी, दुसरी स्टेज, तिसरी स्टेज तुम्ही त्या योग्यतेला आता प्राप्त झाला आहे की आता तुम्ही बसू शकता, आणि नंतर चौथी स्टेज आहे की तुम्ही आता त्या ज्ञानासाठी म्हणा किंवा कशासाठी म्हणा तुम्ही रेडी झालात आता. म्हणून आपल्या रामकृष्ण मठामध्ये स्वामीजी त्यांनी रूल्स जे लिहिले आहेत, रूल्समध्ये स्वामीजी म्हटलेलं आहे की हे रामकृष्ण मठ ही बाबाजींची बाडी करू नका. बाबाजींची बाडी म्हणजे बंगालमध्ये हे खोल करताल घेऊन नुसतं दिवसभर कीर्तन करत राहायचं. खोल घ्यायचं, एखादी हार्मोनियम घ्यायचं, दिवसभर आपलं काहीतरी भजनं म्हणत राहायचे. आता ठीक आहे, मी भजनं वाईट म्हणत नाही आहे, पण भजनं म्हटल्याने तुम्हाला तात्कालीन तेवढ्यापुरती थोडंसं तुमचं मन वरती जातं. त्या भजनं ऐकून म्हणा किंवा त्या सुरांमुळे म्हणा किंवा त्याच्यातल्या शब्दाच्या अर्थामुळे म्हणा, तेवढ्यापुरतं तुमचं मन छान एका वरच्या लेवलवर जातं. पण ते संपलं की पुन्हा ये रे माझ्या मागल्या, पुन्हा आपण जसं जायचे थे. तर ही
काही काही वेळेस तुम्हाला ते उद्दीपन देऊ शकतं तुमच्या साधनेला वरती येण्यासाठी म्हणून. पण दिस इज नॉट द ओनली वे ऑफ लाईफ असं असू नये, असं श्रीरामकृष्ण स्वामींचं म्हणणं होतं. की हे ठीक आहे, ठाकूर पण भजनं म्हणायचे, सगळे ठाकूरांचे सगळे डिसायपल खोल कीर्तन घेऊन भजनं म्हणत पटायचे होते सगळे. पण ते एक साधनेचं अंग म्हणून, तीच साधना नव्हे. हां, तर त्यासाठी ठाकूर स्वामीजी म्हणतात की हे रामकृष्ण मठ हा असा बाबाजींचा आखाडा होऊ नये. स्वामींनी हे शब्द वापरले आहेत की नुसतं तेच होतं, बाकी इथे काही भक्ती ज्ञान चर्चा काही होत नाही, असं होऊ नये. तर एनिवे, तर या श्लोकाच्या आधी याच्यावर भरपूर त्यांनी या कर्म आणि ज्ञान याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. आता हा 11वा श्लोक येतो आहे की जिथून आता भगवान त्याच्याशी बोलायला सुरुवात करतात. अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. आता हा फार इम्पॉर्टंट श्लोक आहे हा याच्यातला. इथे म्हणजे पूर्ण ह्या सेकंड अध्यायाच्या याच्यानंतर जे काही ते सांगणार आहेत भगवान, ते कंडेन्स फॉर्ममध्ये त्यांनी या 11व्या श्लोकात सांगितलेलं आहे. ते म्हणतात, अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाससे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिता. म्हणजे ते म्हणतात की दुःख कोण करत नाही, की पंडित लोक दुःख करत नाही. पंडित लोक कोण, की ज्या लोकांना म्हणजे ज्यांचं लोकांचं अज्ञान निघून गेलेलं आहे. हां, इथे म्हणतात की नानुशोचन्ति पंडिता, की पंडित कोण, की ज्यांना ह्या आत्म्याचं दर्शन झालेलं आहे ते पंडित. त्याचाच अर्थ काय? हां, ब्रह्मज्ञानी. त्याचाच अर्थ काय? अर्जुनाला ते वेगळ्या अर्थाने सांगतायत की तू अज्ञानी आहेस. तू शोक करतो आहे, हां, तुला आत्मज्ञान झालेलं नाही आहे आणि म्हणून तू शोक करतो आहे. हां, आणि बाता मात्र खूप मोठ्या मोठ्या करतो आहे. हां, खूप मोठ्या मोठ्या तू गोष्टी करतोय. तर हां, तर भगवान म्हणत पंडित लोक काय करत नाही, शोक करत नाही. कोणाचा शोक करत नाही हे फार महत्वाचं आहे. गतासून अगतासूंश्च, की जे निघून गेले आहेत आणि जे आहेत दोन्ही, त्या दोघांचा ते शोक करत नाही. आपण बरेच वेळा काय की एखादा कोणी आपल्या समोर कोणी समजा शरीर सोडून गेलं तर आपण त्याबद्दल खूप शोक करतो, गतासून गेलेल्या लोकांचा, की अरे चांगला होता माणूस, गेला, असं झालं तसं झालं वगैरे वगैरे आपण बोलतो. पण जे सध्या जिवंत आहेत, आपल्यासोबत काम करत आहेत, आपल्यासोबत राहत आहेत, गतासून अगतासून, जे गेलेले नाही आहेत अजून, त्यांच्याबद्दल पण आपण शोक करत असतो की काय तो असा, तो तसा, तो तसा, तो तसा. म्हणजे आपण बघा ना, आपण संसारात जेव्हा राहतो तेव्हा ह्या दोन्ही गोष्टींच्या बद्दल आपण शोक करत असतो. म्हणजे एखादा माणूस गेला तर त्याच्याबद्दल शोक करणं ठीक आहे की बाबा तो गेला, पण जो गेलाच नाही आहे त्याबद्दल पण आपण बऱ्याच वेळा असा निगेटिव्ह विचार करत असतो. तर इथे भगवंत म्हणतात की तू पंडित नाही आहेस याच्यावरून दिसत आहे, कारण तू शोक करतो आहे. हां, इथे शंकराचार्य म्हणतात की पंडा आत्मविषया बुद्धी येशाम तेही पंडिता, की ज्याची आत्म्याबद्दलची बुद्धी झाली आहे पूर्ण, की मी आत्मा आहे, अशी ज्याची बुद्धी झालेली आहे त्याला पंडित म्हणतात, इथे म्हणतात भगवंत. आणि आता आपल्याला ह्या पूर्वीच आपण बघितलं आहे की ह्या गीतेचं पूर्ण उद्देश आहे की तुम्हाला ब्रह्मप्राप्ती करून देणं, मोक्षशास्त्र. म्हणून बघा प्रत्येक श्लोकाच्या नंतर आपण सगळ्या शेवटी म्हणतो बघा, श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम, प्रत्येक श्लोकाच्या शेवटी म्हणतो आहे. तर ह्या पूर्ण गीतेमध्ये लक्षात ठेवायला पाहिजे की पूर्ण ब्रह्मविद्याच सांगितली आहे. ब्रह्मविद्येशिवाय या गीतेत कुठलं काही सांगितलं नाही आहे. त्यात कर्मयोग आहे, उपासना योग आहे, पूजा आहे, इथिकल आहे, मॉरॅलिटी आहे, सगळं आहे. बट हे सहाय्यक आहे तुमच्या साधनेसाठी, हे तुम्हाला घेऊन जाण्यासाठी म्हणून आहे. म्हणून
इथे कृष्णाच्या माध्यमाने सगळ्या ह्युमॅनिटीला भगवंत सांगतायत की जो कोणी या संसाराबद्दल कंप्लेंट करत असेल, जो कोणी या संसाराबद्दल शोक करत असेल, जो कोणी डिप्रेस असेल, जो कोणी सांगत असेल की मी म्हणजे कंप्लेंट करत असेल सगळ्या जगाबद्दल, तो अज्ञानी आहे. म्हणजे फक्त ते अर्जुनाला म्हणत नाही आहे, सगळ्यांना म्हणतायत की आपण इतक्या कंप्लेंट करत असतो जगाबद्दलच्या, जगाविषयी, लोकांविषयी, हां, या कंप्लेंटला काही एंड नसतो. तर थ्रू अर्जुन भगवंत सांगतायत की हे सगळं जे काही आहे हे पूर्ण चुकीचं आहे आणि हे पंडिताचं लक्षण नाही आहे, हे भगवंत सांगतायत तिथे. तर आपण तेच बोलत होतो की आपला जो काही आपल्या जीवनामध्ये काही शोक, मोह किंवा काय जो काही सगळं आहे तो आपल्या अज्ञानामुळे आहे. या श्लोकामध्ये भगवंत तेच सांगतायत की जो कोणी माणूस गेलेल्यासाठी आणि जे आहेत त्या सगळ्यांसाठी जो शोक करतो, मोह करतो, राग करतो, सगळ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. शोक, मोह, राग हा संसार आहे. तर जो आहे, जो गेलाय त्यासाठी आपण शोक करतो आणि जे आहे त्यांच्याबद्दल मोह करतो, त्यांच्याबद्दल आपल्याला अटॅचमेंट येते. तर जे लोक असं करतात, कारण आता ह्या अर्जुनामध्ये ही अटॅचमेंट आल्यामुळेच सगळा प्रॉब्लेम तयार झालेला आहे. हां, आणि समजा मी युद्ध केलं आणि हे जर मेले आणि हे जर गेलेत परलोकी, तर त्याच्याबद्दल तो शोक करतोय. जे गेलेच नाही अजून शोक करतोय तो. तर जे आज आहे त्यांच्याबद्दल मोह, त्यांच्याबद्दल आसक्ती, त्यांच्याबद्दल अटॅचमेंट आणि जे गेलेत त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करणं, हे आहे अपंडित माणसाचं काम, भगवंत म्हणतात. तर इथे त्यांनी सांगितलं आहे की अपंडित कोण, की ज्यांनी ह्या पूर्ण म्हणजे गतासूर आणि अगतासूर यांच्याबद्दल शोक करणं सोडून दिलेलं आहे, ज्यांनी पूर्ण मोह करणं सोडून दिलेलं आहे, हा माणूस पंडित. आता इथे प्रश्न निर्माण होतो की मग काय आपण कोणाबद्दल शोक करायचंच नाही का, कोणाबद्दल मोह करायचंच नाही का? मोह करायचा म्हणजे कोणाबद्दल काही आपण मनात बाळगून घ्यायचं नाही काही गोष्टी, की आपण काय दगडासारखं व्हायचं का? इथे असं नाही आहे. पुढच्या श्लोकात हळूहळू क्लिअर होईल की इथे भगवंत म्हणतात की ते आत्मा आहेत, या बोधाने तुम्ही सगळं करू शकता. परंतु म्हणजे ठाकुरांकडे ती बघा एक गृहस्थ, एक भक्त यायची आणि तिला श्रीरामकृष्ण विचारतायत की काय तुझं कसं चालू आहे साधना वगैरे वगैरे. तर ती म्हणते मी काय करू, माझ्या नातवामध्ये माझं मन फार अडकलेलं आहे. तर ठाकूर तिला म्हणतात की त्या नातवामध्ये तू श्रीकृष्ण बघ. म्हणजे त्या नातवामध्ये नातू न बघता देवाला बघ, आत्म्याला बघ. हां, म्हणजेच काय, बोध फक्त आणायचा म्हणजे काय, तुम्हाला असं ओढून जाऊन आणायचं नाही. यू हॅव टू सी दॅट ही इज श्रीकृष्ण किंवा आत्मा आहे. या दृष्टीने आपल्याला त्यांच्याकडे बघायला पाहिजे की शरीर नाही आहे. आपण शरीरावर प्रेम करतो, गुणांवर प्रेम करतो. आपण बघा केव्हाही कोणी कोणाच्या प्रेमात पडत असेल किंवा आपलं अटॅचमेंट होत असेल किंवा काय, पहिल्यांदा होते रूपावर, स्वरूपावर, रूप आणि नंतर गुण. तर रूप आणि गुणावर आपण नक्कीच करावं, पण त्या रूप आणि गुणाच्या मागे जे काही तत्व आहे त्या तत्वावर इथे सांगतात भगवान की त्याच्यावर तुम्ही हे करा. आता भगवान म्हणजे काय म्हणतात, भीष्म किंवा द्रोणाचार्य, कृपाचार्य, हे तर किती मोठे, म्हणजे यांच्यामध्ये गुण पण आहे आणि रूप पण आहे, सगळंच आहे, काय नाही यांच्यामध्ये. म्हणून भगवंत असं म्हणत नाही की त्यांचा द्वेष कर. भगवंत म्हणतायत की त्यांच्या मागे जो आत्मा आहे तो बघायचा प्रयत्न करतो. आपण जेव्हा ह्या गुण आणि रूपावर म्हणजे या दोन गोष्टींवर जेव्हा आपण आसक्त होतो तिथेच फक्त थांबतो आपण. मग पण इथे श्रीरामकृष्ण म्हणतात की तू एक स्टेप अजून समोर जा, की तू त्यांच्यामध्ये आत्मा आहे हे बघ. जर त्यांच्यामध्ये तू आत्मा बघशील तर पुढे आता ते डिस्क्राईब करतील की आत्मा हा सगळ्यांमध्ये एकच आहे आणि तो सदैव आहे. तर जेव्हा तू त्यांच्यामध्ये आत्मा बघायला सुरुवात करशील तेव्हा तुला हा शोक होणार नाही, कारण तू आत्मा बघतोय. हां, तर इथे ते आता काय, हा पहिलाच सेकंड चॅप्टरमध्येच भगवंत एक खूप मोठी अशी उडी घेतात. म्हणजे एकदम पहिल्यांदाच त्याला खूप मोठं असं एक टार्गेट देतात त्याला
हां, आणि हे आवश्यक आहे. बरेच वेळा जेव्हा एखाद्या प्रॉब्लेममध्ये आपण सापडतो किंवा काही करतो, तर फर्स्ट आपल्याला एक आयडियल सांगायला पाहिजे की हे तुझं आयडियल आहे, आणि हे आयडियल मग ते प्रॅक्टिकल कसं आणायचं, ते मी माझ्या लाईफमध्ये कसं आणायचं, मग त्यासाठी काय करायचं, तो पुढचा प्रश्न आहे. पण पहिल्यांदा माझ्या आयडियलची मला जाणीव करून द्यायला पाहिजे, माझं ध्येय काय आहे. आता भगवान श्रीकृष्ण तेच करतायत की त्याला सांगतायत तुझं ध्येय काय आहे, की आत्म्याचं दर्शन करणं हे तुझं ध्येय आहे. आणि मग त्यासाठी मग काय कर्म करणं आहे, उपासना करणं आहे, आणि ते करून तू ते ध्येय प्राप्त करायचं आहे. तर म्हणून फर्स्ट त्याच्यात सेकंड चॅप्टरमध्ये फर्स्ट श्लोकातच भगवंत त्याला ह्या आत्म्याविषयी ज्ञान देत आहेत. म्हणजे त्याला पहिल्यांदाच, नाही तर ते पहिल्यांदा सांगू, त्यांनी पहिल्यांदा त्याला तिसरा चॅप्टर इथे येऊ शकले असते, ते दुसऱ्या चॅप्टरच्या ऐवजी तिसऱ्या चॅप्टरमध्ये सांगितलं आहे पूर्ण कर्मयोग, नंतर पुढे भक्तियोग होतोय. मग भगवंतांनी त्याला भक्तियोग इथून सुरू करू शकले असते इथपासूनच. का भगवंतांनी हाच श्लोकाचा सुरू केला इथून? कारण तुम्ही भक्तियोग म्हणा किंवा कर्मयोग म्हणा, सगळ्यांचं आयडियल आहे आत्म्याचं दर्शन करणं. आणि पहिल्यांदा प्रश्न येतो मग आत्मा काय आहे. म्हणून इथे भगवंत त्याला पहिल्यांदा ह्या श्लोकांमध्ये आणतायत की हे तुझं ध्येय आहे, हे प्रत्येक माणसाचं ध्येय आहे की आत्म्याचं दर्शन करणं, ईश्वराचं दर्शन करणं हे आपलं प्रत्येकाचं मुख्य कर्तव्य आहे. मग तिथे जाणं, आता मला कलकत्त्याला जायचं आहे इथून कामारपुकूरवरनं, तर कलकत्ताला जायचं हे माझं आयडियल आहे, हे माझ्या डोक्यात असायला पाहिजे. आता तेच नसेल तर मी कुठे जाणार मला सांगा. मला कुठे जायचं मी संभ्रमात पडलो ना. पण मला सांगितलं की तुला कलकत्त्याला जायचं आहे. अच्छा, आता क्लिअर झालं मला की कलकत्त्याला जायचं आहे. आता मग ह्या आरामबागच्या रस्त्याने जायचं आहे की वर्धमानच्या रस्त्याने जायचं आहे की विष्णुपूरच्या रस्त्याने जायचं आहे, हा माझा प्रश्न आहे. मग कर्मयोगाने जायचं आहे की उपासना योगाने जायचं आहे की ध्यान योगाने जायचं आहे, हा माझा मार्ग आहे. हा मी माझ्याप्रमाणे ठरवेल रस्ता कुठला जायचा आहे. परंतु ध्येय माहीत असायला पाहिजे की मला कलकत्त्याला जायचं आहे. अदरवाईज आय विल बी ऑलवेज इन कन्फ्युजन. भगवंतांनी याला इथे जर कर्मयोग सांगितला असता, ध्यानयोग सांगितला असता, उपासना योग सांगितला असता, अजून काही सांगितलं असतं, तर नुसतं त्या कर्माबद्दल, रस्त्याबद्दल चर्चा झाली असती की हा रस्ता छोटा आहे, हा रस्ता मोठा आहे, खूप खराब आहे, स्पीड ब्रेकर आहे, याच्याबद्दल चर्चा झाली असती सगळी. अरे पण तुला जायचं कुठे आहे? अरे ते तर विसरलोच मी. आता जस्ट गंमत सांगतो. आज आमचे इथे स्वामीजी आहेत, त्यांचं वय आहे 92 वर्ष. तर ते आज खूप असं डोक्यावर असं हात ठेवून काहीतरी वाचत होते. तर त्यांना विचारलं की मला आज काय वाचताय? तर म्हणले मी खूप गुरुत्वपूर्ण काहीतरी वाचतोय. म्हणजे बंगळीत म्हणले आम्ही खूप गुरुत्वपूर्ण पोडची, म्हणजे त्याच्यात खूप इम्पॉर्टन्स आहे असं मी वाचतोय, असं ते म्हणाले. मग म्हणले ते गुरुत्वपूर्ण काय वाचताय? तर म्हणले मी तेच विसरलो. हा, तर असं नको व्हायला की मला कुठे जायचं हेच मला माहिती नाही आहे. नुसत्या रस्त्याची चर्चा होत आहे, कर्मयोग चांगला आहे की वाईट आहे, उपासनायोग चांगला आहे की वाईट आहे, ध्यानयोग चांगला आहे, नुसत्या रस्त्याबद्दल चर्चा करतोय आपण, जायचं कुठे हेच माहीत राहत नाही. म्हणून इथे सगळ्यात पहिल्यांदा इथे स्ट्राईक करतायत पहिल्यांदाच की आत्म्याकडे तू लक्ष ठेव, त्यांच्यामध्ये ह्या रूपामध्ये गुणामध्ये न अडकता तू त्यांचा डायरेक्ट आत्मा बघ. जेव्हा तू आत्मदर्शन करशील तर साध्या त्या सैनिकापासनं तर भीष्म द्रोणापर्यंत तू आत्माच बघशील सगळ्यांमध्ये, मग तुला काहीच त्रास राहणार नाही. पण तू रूप आणि गुण बघतोय म्हणून तुला ते मग माझे आहेत, हा माझा आहे, तो माझा आहे असं तुला वाटतं आहे. म्हणून ह्या पहिल्या श्लोका म्हणजे दुसऱ्या चॅप्टरमध्येच किंवा पहिल्या श्लोकापासून भगवंत त्याला आत्म्याचं स्वरूप सांगायला सगळं इथे सुरुवात करतायत. तर या पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं की गतासून आणि अगतासून, जे लिव्हिंग आहेत, जे आहेत आणि जे गेले आहेत, या दोघांबद्दल पण तू शोक करू नकोस. आता जे लोक आहेत त्यांच्याबद्दल आपण बरेच राग करतो किंवा अटॅचमेंट करतो, ती पण आपल्या इथे नसायला पाहिजे. आणि ते म्हणतात की तू खूप प्रज्ञावादनं सांगा, म्हणजे त्यांनी याच्यामधनं खूप लेक्चर दिलं ना त्यांनी, की असं करायला पाहिजे तसं करायला, त्यांनी भरपूर लेक्चर दिलं आतापर्यंत. तर इथे आता अजून एक गोष्ट अशी ठेवायला पाहिजे की दोन गोष्टी असतात, म्हणजे दोन प्रॉब्लेम आपल्या समोर असतात. एक असतो
म्हणजे इन्सिडेंटल प्रॉब्लेम ज्याला म्हणू शकतो आपण, आणि एक असतो फंडामेंटल प्रॉब्लेम. फॉर एक्झाम्पल, आता तुमच्या घरातलं समजा कोणी पाहुणे आले आणि दूध घरातलं संपलं. आता चहा कशाचा करू, हा जरा इन्सिडेन्शियल प्रॉब्लेम, की त्या काळापुरता तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम तुमच्यामध्ये तयार झाला आहे. काही एखादा तुमच्या जीवनामध्ये, आपल्या संसारामध्ये बरेच प्रॉब्लेम येत असतात. तेव्हा आपण लोकांना सांगत असतो, अरे कशाला काळजी करतो, हां होईल, वेळ जाऊ दे, सगळंच व्यवस्थित होऊन जाईल सगळं. आणि हळूहळू बघतो आपण सगळं व्यवस्थित होतं. कोणाचं कोणी खूप जवळचं कोणी समजा वारलं असेल तर आपण म्हणतो काही दिवसांनी होईल सगळं, आणि काही दिवसांनी बघतो आपण 2, 4, 5 वर्ष गेले की हळूहळू ते लोक नॉर्मल व्हायला सुरुवात करतात. तर हे झाले इन्सिडेंटल प्रॉब्लेम, की हे तेवढ्यापुरते प्रॉब्लेम येतात आणि जातात. आणि एक प्रॉब्लेम आहे फंडामेंटल प्रॉब्लेम. फंडामेंटल प्रॉब्लेम म्हणजे आपला, की आपण हा जन्म मरणाचा प्रॉब्लेम, की मी पुन्हा आता जन्म घेणार, पुन्हा मरणार, पुन्हा जन्म घेणार. आता या फंडामेंटल प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. म्हणजे तो दूध संपलं असेल दुकानात जाऊन तुम्ही दूध घेऊ शकता. काही झालं तर तुम्ही काही तिथे प्रॉब्लेम, पैसे काही संपले असेल कोणाला कर्ज आणून तुम्ही पैसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. परंतु हे जे फंडामेंटल प्रॉब्लेम आहे, म्हणजे मुळाचा प्रॉब्लेम, की ज्याने माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, हा प्रॉब्लेम आहे आपला आत्मज्ञानाचा. कारण जर मी या जन्मात आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं नाही तर पुन्हा मला जन्म आहे, पुन्हा ह्या जन्म मरणाच्या प्रॉब्लेममध्ये मी येणार आहे. पुन्हा हा संसार, पुन्हा हे अटॅचमेंट, पुन्हा शोक, मोह, लोभ, पुन्हा सगळे शाळेत जा, कॉम्पिटिशन, ते इंटरव्ह्यू द्याल, पुन्हा ट्युशन घ्या, मग ते घरं बांधा, मग पैसे लावा, असं सगळं. तर हे झाले प्रॉब्लेम. तर हे असं विचार करणं म्हणजे फंडामेंटल प्रॉब्लेमना आपण हात घालणं आहे, की माझा हा फंडामेंटल प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. बाकी पैसे काय, मी थोडंसं अजून जास्त श्रम घेतले मला पैसे मिळतील. हां, म्हणजे त्या माझ्या स्वतःच्या बाहुबलावर किंवा स्वाधीन इच्छेवर किंवा माझ्या याच्यावर मी काहीतरी करेन आणि कमावे आणि खाईन. परंतु हे फंडामेंटल प्रॉब्लेम जो आहे, बेसिक प्रॉब्लेम आहे, की जन्म मरणाच्या चक्करमधून सुटणं, की या संसारातनं सुटणं, हे फार महत्त्वाचं आहे. आणि याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला मागे म्हटलं होतं मागच्या क्लासमध्ये, की भगवंतांनी हे 3 स्तरावर या प्रॉब्लेमला टॅकल केलं आहे. त्यांनी सांगितलं आहे फिलॉसॉफिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला आहे, इथिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला आहे, आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला आहे गीतेमध्ये. म्हणून ही गीता इतकी लोकांना प्रिय आहे. कारण तुम्हाला जर फंडामेंटल प्रॉब्लेम असेल त्याचं पण उत्तर या गीतेमध्ये आहे. तुम्हाला जर इथिकल मॉरल लाईफ लीड करायचं असेल त्याचे पण उत्तर या गीतेमध्ये आहे. आणि सिंपल तुम्हाला समाजामध्ये प्रॅक्टिकली चांगलं राहायचं असेल त्याच्यासाठी पण गीतेमध्ये उत्तर आहेत. म्हणून ही गीता इतकी सगळ्यांना प्रिय आणि उपयोगी आहे सगळ्यांसाठी म्हणून. तर इथपर्यंत आता ह्या अशोचानंद शोचस्वपर्यंत आपण आलो आहे, की इथे आता ते सुरू करतील की ह्या आत्म्याचं पुढे, म्हणजे पुढच्या काही श्लोकांमध्ये आत्म्याविषयी ते बोलत आहेत, की आत्म्याचं स्वरूप काय आहे, आत्मा काय आहे. तर आता त्याला त्यांनी सांगितलं काय, की तू आत्म्याकडे बघ, तो गुण आणि रूपामध्ये बघू नको. मग साधारण प्रश्न येतो, मग आत्मा काय आहे, हा कोणालाही प्रश्न येईल, की तुम्ही म्हणता की बाबा गुण बघू नका, रूप बघू नका, बघा, पण त्याच्या अजून खोलात जा, तुम्ही आत्मा बघा म्हणता तुम्ही. मग नॅचरली प्रश्न येतो की आत्मा काय आहे. तर ते आपण आता पुढच्या क्लासमध्ये बघू, कारण ते मोठा सब्जेक्ट आहे हा आत्म्याबद्दलचा, आणि थोडा मन लावून तो थोडासा ऐकायला पाहिजे आणि बोलायला पण पाहिजे. कारण पुढचे काही श्लोक जे आहेत, की हे श्लोक पूर्ण कंप्लीट या आत्म्याच्या स्वरूपावर कंप्लीट यांनी या काही सेकंड चॅप्टरमध्ये भगवंताने कंप्लीट आत्मतत्व देऊन टाकलेलं आहे, सांगून टाकलं तुला कलकत्त्याला जायचं आहे. आता कसं जायचं आहे ते तू तुझं बघ. तर ठाकूर म्हणतात की पोराबाळांसाठी पैशासाठी लोक किती रडतात, देवासाठी कोण रडतं. पण जर खरोखर जर आपण रडलो, खरोखर जर आपल्याला भूक लागली, खरोखर जर आपल्याला ह्या संसाराचं बंधन जर जाणवलं, तर आपल्याला नक्कीच घेऊन जातील, का घेऊन जात नाही. म्हणून आपण प्रत्येकाने हे पण विचार करायला पाहिजे, खरोखर आपल्या संसाराचं बंधन जाणवतं का, अजून पण आपल्या इथनं पाय निघतात का, इथे जो मधु खायला मिळतोय संसारामध्ये
म्हणजे ती मधुमाशी त्या फुलावर बसली आणि मधू खाते आहे, मधू पिते आहे, आणि ते कमळाचं फूल बंद झालं आहे. ते इतकी आसक्त झाली आहे त्या मधु पिण्यामध्ये की संध्याकाळ झाल्या आणि कमळाचं फूल बंद होते आहे ते पण त्याला कळलं नाही. आपले दिवस दिवस वर्षानुवर्ष हे मधु खाण्यावर रसपान करणं निघून जातात. आपण म्हणतो इकडे की संसार बरोबर नाही आहे, संसारात दुःख आहे, संसारात कष्ट आहे, पण संसारात सुख पण आहे, हे पण मानायला पाहिजे. जर संसारात सुख नसतं तर कोणी त्या संसाराच्या मागे सुटलं नसतं. ठीक आहे, दुःखातनं सुख आहे, पण सुख अजिबात नाही असं म्हणता येणार नाही आहे. तर सुख असल्यामुळेच आपले पाय इथे अडकून बसले आहेत. पण ह्या सगळ्या याच्यातच लक्षात ठेवायला पाहिजे की हे मी करत असताना ते कमळाचे पानं जेव्हा बंद होऊ नये, वेळ संपून जाऊ नये आपली, जोपर्यंत याचा उपभोग करायचा आहे उपभोग केला. म्हणूनच आपल्या इथे 4 आश्रम फार सुंदर डेव्हलप केले आहेत सगळे हे, की ह्या सगळ्या आश्रमामध्ये राहून तुम्ही सगळ्या प्रकारचं सुख भोगा. आणि जर तुम्हाला ते भोगायचं नसेल तर त्यांनी वेगळा शॉर्टकट पण सांगितला आहे. ब्रह्मचर्यानंतर संन्यास आपल्या शास्त्राने सांगितलेलं आहे की तुम्हाला आधीच समजलं असेल त्यात नाही आहे तर निघालं इकडे, पण तेवढं तुम्ही थांबू नका. डोंट स्टॉप देअर. कारण ब्रह्मचर्य आश्रममध्ये पण सुख आहे, संन्यास आश्रममध्ये पण सुख आहे. लोक येतात, प्रणाम करतात, लोक तुम्हाला वावा म्हणतात, लोक तुम्हाला छान छान म्हणतात, लोक म्हणतात तुम्हाला सुख आहे त्याच्यात. तर सुख आपण त्यात जर कोणी अडकून बसला, की या सुखामध्ये जर कोणी अडकून बसला, तर मग त्याच्यामध्ये संसारामध्ये काय फरक राहिला. तर ह्या 4ही आश्रमाचा उपयोग याच्यासाठी आहे की आपल्याला ती जाणीव जर झाली असेल तर ती जाणीव अजून घट्ट करावी, की त्या जाणीवेतनं बाहेर पडण्यासाठी प्रयत्न काहीतरी व्हावे आणि ते जाणतेपणी प्रयत्न व्हावे. म्हणजे काय म्हणतात, कॉन्शियस प्रयत्न. तर ते जर होत असतील तर नक्कीच भगवंत आपल्याला सहाय्य करेल. का नाही करणार भगवंत सहाय्य? तो तर बसलाच आहे सगळं. ठाकूर म्हणतात ना की अरे ते देवाच्या कृपेचा वारा वाहतोय, शीड उभार. शीड उभार म्हणजे तू तुझं स्वतःला रेस कर, तू कर काय करायचं. भगवंताचा वारा तुझ्याकडे सुटतील, त्या दिशेने तुझी नाव जाईल. तर भगवंत आपल्याला नक्कीच मदत करतील. भगवंत त्यासाठीच आहे आणि भगवंत करतात हे पण नक्की आहे. फक्त आपलं थोडंसं एक म्हणजे काय पॉइंट ऑफ फोकसिंग हे जर चेंज झालं तर नक्कीच भगवंत मदत करतील आपल्याला. तर आपण इथे ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.